नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण रेसिपी बघणार आहोत. पावसाळ्यातली रेसिपी आहे ही. आणि आता आषाढ महिना पण सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपण तळलेल्या पदार्थाची एक रेसिपी बघणार आहोत. आणि ऋतूनुसार आपला शरीर वेगवेगळे डिमांड करत असतं, म्हणजे मागणी करत असतं की आम्हाला हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं. आता उन्हाळ्यात वगैरे आपण ताक पितो जास्त, म्हणजे ताक प्यावंसं वाटतं आपल्याला. तसंच पावसाळ्यात ऋतू चेंज झाला, पावसाळ्यामध्ये आपल्याला तळलेलं असं खावंसं वाटतं, भजी खावीशी वाटतात, तळलेल्या पुऱ्या खाव्याशा वाटतात. तर त्यानुसार आपण आज तळलेलीच रेसिपी दाखवणार आहोत. गुळाची पुरी, गोड गुळाची पुरी आपण दाखवणार आहोत. आणि खानदेशामध्ये असं असतं की आषाढ महिना लागला की आषाढ तळतात. आषाढ तळतात म्हणजे आषाढ महिन्यामध्ये एकाच दिवशी ते सगळे पदार्थ तळतात. कुरडया, पापड, तुमचं भजी, गोडपुरी, तिखटपुरी, गोड भजी असं ॲट अ टाईम तळतात आणि ते जेवणाबरोबर खातात. तशी खानदेशामध्ये प्रथा आहे आषाढ तळायची. तर आज त्याप्रमाणेच आपण आषाढ तळणार आहोत. त्यातला आपण एकच आयटम करणार आहोत, गोड गुळाची पुरी. तर आता मला साहित्य लागणार आहे, गुळ लागणार आहे आणि दूध लागणार आहे. मला दूध लागेल आणि गव्हाची कणिक लागेल. तर आता ह्याला असं काही प्रमाण असं नाही आहे. तर आपण आता गूळ बारीक चिरून घेऊया. आता तो गूळ तुम्हाला दाखवला, तो जवळजवळ 200 ग्रॅम गूळ होता. तर 125 ग्रॅम मी घेतलेला आहे. एवढा खडा आपण काढून घेऊया. आम्ही असं बारीक छान वेळीवर चिरून घेतलेलं आहे. तर ह्याचं प्रमाण कसं असतं ना, जेवढं गुळाचं पाणी येणार. आता हे गूळ मी, तुम्हाला जास्त पुऱ्या करायच्या तर जास्त गूळ घ्यायचा. आता हे 125 ग्रॅम गुळामध्ये अंदाजे 2 वाटी कणिक मावते. तर आता हे गूळ मी असं टाकलेलं आहे. त्याच्यावरती गूळ बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे. गूळ असा पूर्ण बुडला पाहिजे. तर त्याच्या गुळाच्या वर असं येईपर्यंत पाणी मी गूळ बुडवलेलं आहे. आणि तो आता आपल्याला समजा दुपारी पुऱ्या करायच्या आहेत तर आपण ही प्रोसेस सकाळीच करायची. ही सकाळी गुळामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. तोपर्यंत ते दुपारपर्यंत असं छान मेल्ट होतं. आणि नंतर मग दाखवते. आता मी मेल्ट करायला ठेवलेलं आहे. गुळ बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि नंतर मग पुढची प्रोसेस सांगते. आता आपण मेल्ट करून ठेवून देऊया. बघू शकता, हे गूळ आपण जो मेल्ट करायला टाकला होता तो आता छान असा मेल्ट झालेला आहे. तर आता आपण नंतर काय करायचं आहे, एक हे मी मोठं बाउल घेतलेलं आहे. हे ना गाळून घ्यायचं आहे एका दुसऱ्या बाउलमध्ये. बऱ्यापैकी गूळ विरघळलेला आहे. त्यानंतर असा आपल्याकडे मोठा ग्लास असतो, त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास दूध घ्यायचे. ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचे गुळाच्या पाण्यामध्ये. आणि आता आपल्याला एवढ्या पाण्यामध्ये, ह्याच पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तसं आपल्याला आता पीठ मळायचं. आता पीठ आपण चाळून घेणार आहोत. अंदाजे, माझ्या अंदाजे हे ह्या वाट्या आहे, 2 वाट्या मावतात. आधी आपण 1 वाटी चाळून घेऊया. आणि अगोदर थोडं कमीच घ्यायचं आहे, नंतर मग लागता लागता वाढवायचं आहे. आता आणखीन अर्धीच वाटी घेतली आहे, नंतर आपण अर्धी वाटी टाकूया. कारण मग जर पीठ जास्त झालं तर वरतून वेगळं पाणी टाकायला लागतं. तर वेगळं पाणी आपल्याला टाकायचं नाही, त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे. हे पीठ चाळून घेतलं, अजून अर्धी वाटी आपण घेऊया. अजून अर्धी वाटी घेते मी, कारण पाणी, गुळाचं पाणी आहे भरपूर. तर जवळजवळ हे 2 वाट्या झालेल्या आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी किंचितसं.
आणि इथे कच्चं तेल टाकायचं आहे. छोटे चमचे घेतले आहे मी, 2-3 चमचे टाकूया. ते कच्चं तेलाचं मोहन टाकायचं आहे, कारण का की आपल्याला पुरी आहे ना, ती आपल्याला खुसखुशीत नको आहे, मऊसूत तशी झालेली हवी आहे. तर त्यामुळे आपण असं कच्चं तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि असे छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गुळाचं ते जे पाणी आपण रेडी केलं त्यात आपण पीठ मळून घेणार आहोत. बघू शकता आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता हे एवढं पाणी झालेलं आहे. आता ह्या पाण्यात जेवढं पीठ मवेल तेवढं आपल्याला मळायचं आहे. तर हे आपण आता मळून घेऊया. समजा पीठ कमी पडलं आणि आणखीन जास्त घ्यायला लागलं तर घ्यायचं आहे. ते गोडीचं प्रमाण जे आहे ना ते बरोबर होतं. म्हणजे वेगळं पाणी प्लेन वॉटर नाही वापरायचं आहे. हे आता जे गुळात मिक्स केलेलं पाणी आहे, दूध आणि गूळ जे आपण भिजत ठेवलेला सकाळपासून, तर त्याच्यामध्येच ह्या पिठाचा गोळा आपण करणार आहोत. समजा पाणी संपायच्यात आणखीन पीठ वाढवायचं आहे तर वाढवू शकतो. बघू शकता जवळजवळ 2.5 ते 3.25 वाटी मला पीठ वाढवायला लागलं, कारण का पाणी गुळाचं जास्त होतं. एवढं पाणी आता मी वेगळं आता पीठ घेणार नाही. पीठ एवढ्या पाण्यामध्ये एवढी कणिक झालेली आहे माझी. आता हे छान थोडंसं तेलाचा हात लावायचं आहे. परात पण छान स्वच्छ झालेली आहे. बघू शकता पुऱ्या लाटण्यासाठी आपली कणिक अगदी तयार आहे. हिला आता 5 ते 10 मिनटं आपण असं भिजू देऊया आणि 5 ते 10 मिनटानंतर मग आपण पुऱ्या लाटायला घ्यायच्या. कणिक आपली तयार आहे. आता पिठाला तसं काय जास्त नाही भिजू द्यायचं आहे. 5 मिनटं झाली लगेच लाटल्यात तरी चालतात. गव्हाचं पीठ मी लावायला घेतलेलं आहे. तर आता आपण पुरी लाटूया. असा चांगला मोठा गोळा घ्यायचा आहे. आणि नेहमी पुऱ्या लाटतो जसं आपण पोळी बनवताना लाटतो ना तसं. आणि थोडी जाडसर लाटायची, खूप पातळ नाही लाटायचे आणि खूप अशा जाड पण नाही लाटायचे. आपण जशा घडीच्या पोळ्या करतो तसं मध्ये तेल लावायचं आहे. असं करून ह्याला घडी करायची. नेहमी जशी पोळी बनवतो तसं. जास्त पातळ नाही करायच्या ह्या आणि खूप खूप जाड पण नाही करायच्या. अशा मीडियम झाल्या पाहिजे. छान काठाला असे लाटायचे आणि आपण वाटीनीला कट करणार. अशी वाटी असते आपल्याकडे, अशी पिठात जरा भिडवायची आणि पुरी कट करायची. बघू शकता अशा प्रमाणे सर्व पुरी आपण लाटून घेऊया. बघू शकता 8 ते 10 पुऱ्या मी लाटून ठेवलेल्या आहेत आणि आता आपण त्या तळण्याची प्रोसेस करणार आहोत. आणि बाकीचं पीठ आता गरम गरम जसं येईल त्यांना गरम गरम करून पाडायचे. गरम खूप छान लागतात या. आणि असं पण आपण प्रवासाला पण या नेऊ शकतो. तर आता आपण तळण्याची प्रोसेस करूया. गॅस पेटवलेला आहे आपण. त्यामध्ये आता आपण तेल टाकूया. आपल्याला डीप फ्राय करायचे, त्यामुळे आपल्याला जरा बऱ्यापैकी तेल टाकायचं. आता तेल छान गरम होऊ द्यायचे. बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी पुरी सोडलेली आहे. एका साईडनी दाबायची म्हणजे पुरी फुगते छान. हे बघा पुरी फुगलेली आहे.
आता आपण दुसरी पुरी टाकूया. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. बघू शकता इकडे मी एक डिश घेतलेली आहे, त्याच्यावरती टिश्यू पेपर टाकलेला आहे, त्याच्यावर आपण ह्या पुऱ्या ठेवतो. आणि जास्त गरम तेल झालं की जरा गॅस परत कमी करायचा आहे. आता तिसरी पुरी टाक. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता गुळाची गोड पुरी तयार आहे आणि आषाढ पण आपला तळला गेलेला आहे. तर नक्की करून बघा. आणि ह्या प्रवासाला पण 2-3 दिवस टिकतात, खराब होत नाही. कशासोबतही खाऊ शकतात, नुसत्या पण खाऊ शकतात, खूप छान लागतात. तर नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.